नमस्कार. आज मी बनवते आहे झाकण न लावता बनणारी खमंग लाल माठ आणि भेंडीची भाजी. देठाची चरचरीत चव आणि वरून ओलं खोबरं. भाकरीबरोबर एक नंबर लागते. सेव्ह करा आणि आजच करून बघा. त्यासाठी आपण तेल गरम केलं, लसणीच्या पाकळ्या ठेचून घातल्या, नंतर कांदा घातला. कांद्यानंतर आपण मिरची कापून घातली, ती परतली आणि आपला जो लसूण आहे तो चांगला लालसरच झाला पाहिजे. अशा प्रकारे नंतर भेंडी पण आपण थोडी जाडसरच चिरून टाकली आहे, ती परतून घ्या. भेंडी आपण व्यवस्थित परतून घ्यायची आहे, तिचा चिकटपणा गेला पाहिजे. नंतर आपण आता ही भाजी चिरून टाकली आहे, त्याच्यातल्या जे देठ असतात त्याच्या शिऱ्या काढून आपण त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. ही जी माठ आणि भेंडीची भाजी ही आयर्न आणि फायबरने भरपूर आहे. यात झाकण अजिबात लावायचं नाही आणि मीठ शेवटीच, सगळ्यात शेवटी घालायचं. या 2 टिप्समुळे भाजी चिकट होत नाही आणि रंगही हिरवागार राहतो. भाकरी किंवा गरम भाताबरोबर ती खूप छान लागते. त्याच्यावर आपण शेवटी मीठ आणि ओलं खोबरं घालायचे. अशी ही भाजी खायला खूप छान लागते. गरम-गरम भाकरी आणि लाल मटाची भाजी. मस्त का स्वस्त रहा. धन्यवाद.